again interact with you with a beautiful lesson again, and the lesson was depend on the science. Okay, first of all, myself Meenal Gole from City of Los Municipal Secondary English School, आणि आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे फुटप्रिंट्स. ओके, आज आपण हा धडा का बघणार आहोत? आपण आतापर्यंत जे जे काही बघितलेलं आहे आणि त्या धड्याला बघत असताना आपण साहित्य शिकलेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला रिपीट करून सांगते, आपण साहित्य शिकलेलं आहे, आपण विनोदात्मक लेसन बघितलेलं आहे, आपण इमोशनल फिलिंग्स या सर्वांबद्दल बघितलंय. बट अगेन बॅक टू द सायन्स. ओके, थोडा काही वेळापुरती आपल्याला आता विज्ञानाबद्दल बघायचं आहे, आणि विज्ञान आपल्याला आज काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या या घटकातून फुटप्रिंट्स मधून आपण सुरुवात करणार आहोत. ओके, या लेसन मधून तुम्हाला जे काही शिकायला मिळेल, आणि खरंच ते खरंच उपयोगाचं आहे, कारण वेन एव्हर यू विल स्टेप फॉरवर्ड ऍट दॅट टाइम यू विल कम टू अंडरस्टँड की तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. दो यू आर गेटिंग द लक्झरियस थिंग इन युअर लाईफ, बट स्टील यू हॅव टू लीगली तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसं जगावं लागतं, काय करावं लागतं, हे माहिती असणं खूप महत्वाचं असतं. ओके, सो ऍज वी नो दॅट ऑल ऑफ यू, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला फुटप्रिंट्स नावाचा धडा बघा, किती छान प्रकारे तुमच्या समोर पावलं उमटवलेली आहेत. तिथं या पावलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी. 1966 त्यांचा जन्म. आपल्या मराठी अक्षर भारतीमधून फुटप्रिंट्स हा धडा त्यांनी तुमच्यासोबत शेअर करण्याचं कारण असं, की तुम्हा मुलांना समजायला हवं की आज ग्लोबल वॉर्मिंगच्या जगामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आणि ते करत असताना तुम्हाला काय नाही करायला हवं, काय करायला हवं, या सर्व गोष्टींचा ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, ही वॉन्टेड दॅट द स्टुडंट शुड अंडरस्टँड द बोथ थिंग्स. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा धडा मुद्दामून 10वीच्या पाठ्यपुस्तकाक्रमामध्ये दिलेला आहे तुम्हाला. तर चला तर मग मुलांना आपण सुरुवात करूया. जे काही स्क्रीन तुमच्यासोबत ऑलरेडी मी शेअर करत आहे. लेट्स वेट अ मिनिट. ओके, तुम्हाला माहितीच असेल की या धड्यामधून तुम्हाला आज आता याआधी तुमचा झालेला असेल हा लेसन, पुन्हा एकदा विचारपूर्वक हा लेसन ऐकण्याचा प्रयत्न करा. जितकं तुम्ही ऐकणार तितकं तुम्हाला जास्त काही मिळण्याचा प्रयत्न होईल. ओके, सो लेट स्टार्ट विथ द लेसन. सगळ्यात पहिले आपण परिचय घेऊया. आता परिचयाचा भाग आपल्याला प्रत्येक वेळेला वी फील दॅट वाय एव्हरी टाइम इंट्रोडक्शन, बट स्टुडंट्स यू नो दॅट बिफोर स्टार्टिंग ईच अँड एव्हरीथिंग वी शुड have the introduction, we should have the little basic information about the thing. So before starting this lesson, we were also having the basic information about this lesson, and that lesson was about Tantradnyanatun. Means today we are going to see the technological part. Today we are going to see that how the technology, though we are going towards the success level, though we are going to the highest position, but still because of the technology, we are trying to hurt, we are trying to injure our earth. वाय? आणि ते आता आज आपल्याला या लेसन मधून बघायचे आहे. तंत्रज्ञानातून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसे वाचवायचे याची शिकवण देणारी ही विज्ञान कथा आहे. सो टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द सायन्स स्टोरी. आपण कॉमेडी स्टोरी बघितलेली आहे, पण लिटरेचर स्टोरी बघितलेली आहे. इच अँड एव्हरीथिंग वी हॅव सीन द अभंग, एव्हरीथिंग वी हॅव सीन. बट यू विल जस्ट डिसाइड युअर सेल्फ. तुम्ही स्वतः विचार करा, स्वतःबद्दल निश्चय केला असा की आता विज्ञान कथा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी इथं का केलेला आहे. अभिषेकचा आत्तेभाऊ सुमित याने फुटप्रिंट्स नावाचे नवीन ऍप सर्वांना दाखवले. सी, या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर्स बघायला मिळतील, आणि ते कॅरेक्टर्स असाय, सर्वात पहिले तुम्हाला मिळेल अभिषेक. सगळ्यात मेन घरामधला कॅरेक्टर तुम्हाला मिळेल अभिषेक. ओके, अभिषेकला एक बहीण आहे, तिचं नाव आहे स्नेहल. ओके, आणि अभिषेकला एक आत्तेभाऊ आहे, मीन्स बुवा का लडका, त्याच्या आत्तेभावाचं नाव आहे सुमित. तर या कॅरेक्टर्स मध्ये आपण फिरणार आहोत. त्यानंतर स्नेहल आणि अभिषेकचे वडील पण आहेत, आणि त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणारे पावडे काका, आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे यामध्ये येणार आहे रेखा मावशी. राऊंड कॅरेक्टर जे आपण म्हणतो प्रत्येक स्टोरीमध्ये येतं, त्या राऊंड कॅरेक्टर बद्दल आज आपण बघणार आहोत. आणि ते राऊंड कॅरेक्टर बघत असताना आपल्याला समजेल की रेखा मावशीच्या इर्द हा स्टोरी कशी फिरलेली आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? तर जसं जसं तुम्हाला एक एक कॅरेक्टर येईल, तुम्हाला समजेल की त्या कॅरेक्टरने या स्टोरीमध्ये काय रोल प्ले केलेला आहे. सगळ्यात महत्व म्हणजे इथं स्टोरीची सुरुवात कोणामुळे होतं. अभिषेक जेव्हा दार उघडतं त्यावेळेला रेखा मावशीची एंट्री होते, आणि अभिषेकचा जो आत्तेभाऊ आलेला आहे, या दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर आपल्याला समजेल की या स्टोरीचा एंड कसा होईल. ओके, तर अभिषेकचा आत्तेभाऊ सुमित याने फुटप्रिंट्स नावाचे नवीन ऍप सर्वांना दाखवले. ना सी, त्याच्या आत्तेभावाने, अभिषेक जो मेन आहे घरातला, त्याचा जो आत्तेभाऊ आलेला होता हॉलिडेजसाठी, त्याने एक नवीन ऍप बनवला फुटप्रिंट्स नावाचा. मे बी डिफरंट ऍप, काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते ऍप. पण त्याद्वारे सर्वांना विचार प्रवृत्त करायला लावले. भौतिक सुखसोयींमुळे आपण नकळत प्रदूषणात भर घालतो व भविष्यकालीन भीतीदायक वातावरण निर्माण करतो, याचे भान देणारी ही कथा आहे.
धरणीला ग्लोबल वॉर्मिंग मधून वाचवण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा उपयोग टाळावा व आपली जीवनशैली बदलावी असा संदेश ही कथा देते. नाव सी दो वी आर हर्टिंग अवर अर्थ, ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा आपणच दोषी आहोत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे कारण आजकाल तुम्ही सर्व बघू शकतात मुलांनो, की आजकाल कशी परिस्थिती आहे. कधी पाऊस येतो, कधी ऊन येतं, कधी थंडी होते. या सर्व सीझन आपण याआधी आपले जे पूर्वज होते, आपले जे अँसेस्टर जे काही राहत होते, आपले वडील वगैरे जे आज आपल्याला सांगतात, की आम्ही आमच्या वेळेला कोणता काळ अनुभवला, कसे सीझन आम्ही अनुभवले. पण आपल्याला ते अनुभवायला मिळत नाही. का? कारण आजकाल ग्लोबल वॉर्मिंगवर इतकं हट होतंय आणि डायरेक्टली वी आर गेटिंग द अल्ट्राव्हायोलेट रेज. डायरेक्टली ती रेज आपल्या अंगावर येत आहे आज. कारण की आपल्या धरणीवर झाडांची सुद्धा कमी झालेली आहे. तर या सर्व गोष्टी याला जबाबदार आहे अँड व्हेन वी विल टेक स्टेप्स, हे सगळं आपण काही इग्नोर करण्याचा प्रयत्न करणार, तर नक्कीच आपल्याला याचा त्रास होणार आहे. म्हणून आपल्याला इग्नोर न करता आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे. नाहीतर आपलं फ्युचर डेंजरस होणार आहे. सो सर्वात आधी तर आपण बघूया, की आपल्या समोर लेखकाचं चित्र आलेलं आहे. आपले जे लेखक आहे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी आपल्याला इतक्या मार्मिकपणे, इतक्या सुंदरपणे त्या गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कशाप्रकारे सायन्स आपल्याला त्रास पण देऊ शकतं. एडव्हांटेजेस काय आहेत त्या टेक्नॉलॉजीचा आणि डिसएडव्हांटेजेस सुद्धा काय आहे. ओके. सर्वात आधी आपण आपल्या लेखकांचा परिचय बघूया. सर्वात आधी आपण बघूया, की लेखकांच्या परिचयामध्ये ते कोण आहेत? ते कथाकार आहेत. ते कथाकार आहेत म्हणजे ते स्टोरी राईट करू शकतात. ही कॅन एबल टू राईट द स्टोरी अल्सो. ते नाटककार आहेत. ते ड्रामा सुद्धा लिहू शकतात. त्यानंतर ते प्रसिद्ध कवी आहेत. ही इज अ फेमस पोएट अल्सो. नाटककार, ड्रामॅटिस्ट सुद्धा आहे. ते ड्रामा रायटिंग सुद्धा ते करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गीतकार सुद्धा आहे. मीन्स ही इज अल्सो सिंगर. म्हणजे ते गीतकार एखाद्या व्यक्तीमध्ये इतक्या सगळ्या क्वालिटीज एकत्र असणं म्हणजे खूप महत्वाचं असतं आणि हे सर्व असताना सुद्धा त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे या सगळ्यांशी हटके त्यांनी आपल्या समोर सायन्स स्टोरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला समजेलच पुढे की कोणत्या प्रकारची ती स्टोरी आहे. डॉक्टर प्रदीप आवटे यांनी माझ्या आभाळाची गोष्ट हा काव्यसंग्रह साहित्य कला यात्री या संस्थेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या आभाळाची गोष्ट हे नावाचं जे पुस्तक आहे, हा काव्यसंग्रह आहे. यासाठी त्यांना एक अवॉर्ड, ही हॅज बीन ऑल्सो अवॉर्डेड फॉर दिस book. Okay, so can you able to see a beautiful picture is in front of you. ग्लोबल वॉर्मिंग मधून, तर ग्लोबल वॉर्मिंग कशा प्रकारे आपल्याला इफेक्ट करत आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या समोर होत आहे. एकीकडे आपण इतकं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये बंजर बॅरन लँड तसं झालेलं आहे आपली धरती आणि एका ठिकाणी म्हणजे आधीच्या काळी अशा प्रकारची आपली धरणी होती आणि आता कसं झालेलं आहे की सगळीकडे इंडस्ट्रीज, टेक्नॉलॉजीज, ईच अँड एव्हरीवेअर नो ट्रीज पीपल आर गोइंग टू प्लांट अँड बिकॉज ऑफ दॅट ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सगळं अफेक्ट होत आहे आपल्या अर्थवर आणि त्याची सजा आपल्याला मिळत आहे. वाय? बिकॉज वी आर समवेअर नॉट फॉलोविंग द रूल्स अँड रेग्युलेशन अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज हॅपनिंग, वृक्ष संवर्धनासाठी आपण काम केलं पाहिजे, पण आपण कुठेच ट्री प्लांटेशन करत नाही. आपण ट्रीजला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे आपल्या धरणी मातेवर काय होत आहे हे तुम्हाला या चित्रातून साफ दिसेल. बघा मुलांनो, या चित्रामध्ये इथं दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या धरणी मातेचा अर्धा पाठ ग्रीनरी ग्रीनरी आहे एकीकडे आणि एकीकडे कसं म्हणजे अजिबातच कोणताच रंग आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे त्यावरून आपल्याला समजेल की आपण किती आपली मजल इथपर्यंत गेलेली आहे मुलांनो. आपण काय करत आहोत? आपण म्हणजे त्यामध्ये मीही येते. मी आहे, तुम्ही आहे, कोणी आपण टेक्नॉलॉजीचा एवढा वापर करतोय. आपण टेक्नॉलॉजीकडे जाणं चुकीचं नाही, पण टेक्नॉलॉजीकडे जात असताना आपल्या नॅचरल गोष्टीला आपण त्या नेचरपासून दुरावत आहोत. ही सगळ्यात मोठी भयानक गोष्ट आहे. आणि म्हणूनच असे एखाद्या लेखकाला आपल्या समोर यावं लागतं आणि आपल्याला ती विज्ञान कथा सांगावी लागते. जरी स्टोरी असेल तरी त्या स्टोरीमध्ये भरपूर काही घेण्यासारखं आहे मुलांनो. तर आपली जीवनशैली आपण कसं बदलायची? हाऊ वी शुड चेंज अवर लाईफस्टाईल. We know that each and everything is happening to us and we want to go at the success level, but still we are not trying to change our lifestyle. आपण सक्सेसकडे जात असताना इतकी पण लाईफस्टाईल चेंज नाही करायची, की ज्यामुळे आपल्याला स्वतःला फ्युचरमध्ये आपल्या मुलाबाळांना धोका येईल, की आज आपण जे एक्सपिरियन्स करत आहोत, आज आपण लक्झरियस राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मात्र पुढे आपल्या फ्युचरमध्ये आपल्या मुलाबाळांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी आजपासून तुम्ही तयारी करायला हवी. त्यासोबतच नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया, की आता अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. बघा, या ठिकाणी आता अभिषेक जो महत्वाचा कॅरेक्टर आहे त्याने काय केलेलं आहे, की घरामध्ये तो बसलेला आहे आणि त्याच्या घरामध्ये ज्या काम करत होत्या रेखा मावशी, आता आपल्या समोर एक राउंड कॅरेक्टर आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे रेखा मावशी. आत आल्या. आल्या-आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता. कानपूरहून सुमित म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ.
तो IIT कानपूरला शिकत होता ना सी. अभिषेकने दार उघडलं. त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या होत्या. त्या काम करणाऱ्या स्त्रीचे नाव रेखा मावशी असे होते. म्हणजे 2 कॅरेक्टर आता तुम्हाला स्टार्टिंग झालेली आहे. त्याच्या घरी कोण आलेलं होतं? सुमित सुमित नावाचा त्याचा आत्तेभाऊ आलेला होता आणि तो IITला शिकत होता. IITला कुठे? कानपूर येथे शिकत होता आणि तो कोणत्यातरी प्रोजेक्टवर काम करत होता. म्हणून आपण आपल्या घरी आपले काही पाहुणे वगैरे आले, आपले भाऊ-बंधू वगैरे आले, तर आपण काय करतो? आपण मस्त छानपैकी गप्पा मारतो रात्री. आणि रात्री गप्पा मारल्यानंतर साहजिक आहे आपण रात्री गप्पा मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी उशिराच उठणार आहोत. तर अशा प्रकारे ते दोघं भावंड पण छान गप्पा मारत होते उशिरापर्यंत. आता ते काय करत होते हे आपण पुढे बघूया. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेलं नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. "काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?" हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भुकटी असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या ना सी. संध्याकाळी सुमित आला. ते दोघं गप्पा मारत होते आणि ते त्यांच्या कोणत्यातरी लॅपटॉपवर प्रोजेक्टवर डिस्कशन त्यांचं सुरू होतं. तेवढ्यात त्यांना रात्री झोपायला 2 वाजले होते. त्यामुळे ते काही लवकर उठलेले नव्हते. ते ते बोथ वर इन देअर रूम. ते त्यांच्या रूममध्ये होते आणि अचानक कसला तरी आवाज आला. "काय हो हे तुम्हीच फरशी पुसता स्नेहल 4th कॅरेक्टर तुमच्या समोर आलेला आहे आणि ते म्हणजे स्नेहल म्हणजे अभिषेकची बहीण. स्नेहल. स्नेहल ना खूप क्लीनलीनेस म्हणजे तिला आवडत होतं. तिला सगळं डर्टी वगैरे असलेलं अजिबात चालत नव्हतं. तिला घरामध्ये सुद्धा इतकीशी सुद्धा घाण असलेली चालत नव्हती. म्हणून ज्यावेळेला रेखा मावशी घरात आल्या, त्यांनी फरशी पुसायला, मॉपिंग करायला सुरुवात केली घरामध्ये. त्यावेळेला मात्र मॉपिंग केल्यानंतर अचानक तिचं लक्ष गेलं स्नेहलचं, की बाबा रेखा मावशी आपलं मॉपिंग तर करत आहे घरामध्ये, पण त्यांचे जे पायावरचे ठसे आहेत, त्यांचे जे काळे पाय होते, त्याचे प्रिंट्स ना, खराब प्रिंट्स ना घरामध्ये फरशी पुसत कंटिन्युअसली येत होते. आणि ते का येत होते म्हणून त्यांना त्याचा तिला राग आला आणि ती लगेच ओरडली रेखा मावशीवर, की "काय रेखा मावशी, तुम्हीच मॉपिंग करत आहे घराचं, तुम्हीच फरशी पुसत आहे आणि तरीही तुमचे काळे मडकट ठसे इतके उलटलेले आहेत, इतके त्या फरशीवर आहेत." त्यामुळे तिला फार राग आला आणि ती जोरातच त्रासली आणि रेखा मावशीवर ओरडली. पण आता घरात काम करणाऱ्यावर आपण इतक्या जोरात ओरडणार, तर ते आपल्याला काही लगेच उत्तर देत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वाईट वाटत नाही. रेखा मावशींना वाईट वाटलं, पण मग आता काय करावं म्हणून त्यांना समजलं नाही. पण ते अचानकपणे लगेच त्यांना शॉक बसलं, की "अरे बापरे! की मला ओरडल्या म्हणून ते शांत बसून राहिल्यात." त्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघूया, की "अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून छान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखनलाय. समधी धूळ लागती पायासनी अन् 10-10 मिनिटाला हात-पाय धुवायला येड बी नाही आलं. पाणी तरी कुठे हाय बक्कळ." नासी. तुम्हाला भाषा समजली नसेल, पण या भाषेतून स्नेहाताईला रेखा मावशी काय रिप्लाय करतात? रेखा मावशी रिप्लाय करतात, की "स्नेहा दीदी, आमच्याकडे ना, आम्ही ज्या ठिकाणावरून आम्हाला काही एसीमध्ये बसायला नाहीये. आमच्याकडे काही एसी नाहीये. आम्ही लक्झरियस लाईफ जगू शकत नाही. वी कॅनॉट एबल टू लिव्ह अ व्हेरी लक्झरियस लाईफ अँड द रोड बाय व्हिच वी कम डेली त्या रस्त्यामध्ये पण इतकी घाण आहे, इतकी वस्ती रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे तो रस्ता पूर्णपणे त्यांनी उखडून ठेवलेला आहे आणि तो उखणल्यामुळे काय झालेलं आहे, माती बाहेर आली आणि त्यामुळे माझ्या पायाला रोज धूळ लागत आहे आणि तीच धूळ घेऊन मी कुठे येत आहे, कामावर येत आहे प्रत्येकाकडे. आता प्रत्येकाच्या घरी मला कामाला जायला लागतं. मग आता प्रत्येकाकडे मी जाऊन हातपाय नाही धुवू शकत आणि आमच्या वस्तीमध्ये तर बक्कळ म्हणजे जास्त इनएड्युकेट अमाउंट आमच्याकडे इतकं पाणी पण नाही आहे, की ज्यामुळे मी प्रत्येक वेळेला जाऊन माझे हातपाय धुणार आणि कामासनी जाणार. तशा प्रकारचं फारच केविलवाण्याने उत्तर त्यांनी रेखा मावशींनी स्नेहाताईला दिलं आणि त्या उत्तरानंतर मग हा आवाज ऐकल्यानंतर पुढे "सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्याच्या मडकट पायांबद्दल बोललो, याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं नवसी. या ठिकाणी तिची चूक तिला लक्षात आली. स्नेहलला समजलं, की आपण रेखा मावशीवर ओरडलो. पण त्यांच्यावर ओरडल्यामुळे काय झालं, की तिला समजलं, की खरंच यांना किती त्रास होत आहे. हे रोज किती दुरून येतात आणि आल्यानंतर सुद्धा ह्यांच्याकडे असा-असा प्रॉब्लेम आहे.
यांच्याकडे नीट पाणी देखील नाही आहे आणि तरी सुद्धा आपल्याकडे येऊन ते कामं करतात आणि ते कामं केल्यानंतर सुद्धा व्हॉट आय हॅव डन, तिला या गोष्टीचं वाईट वाटलं, की तरी सुद्धा मी त्यांच्यावर जोरात ओरडली. त्यांनी बघितलं, स्नेहलने बघितलं लगेच, की त्यांच्या पायामध्ये अगदी पातळ झालेली, अगदी जीर्ण झालेली, म्हणजे इतकी खराब चप्पल होती आणि ती इतकी स्लिम झालेली होती, इतकी पातळ होती, थिन होती, की त्यांच्या पायाला देखील त्याचा त्रास होऊ शकतो आणि ती चप्पल त्यांना आठवली, की याच्यामुळेच कदाचित यांना त्रास होत असेल. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला. नाऊ सी व्हेन सुमित डूइंग देअर ओन वर्क अँड दे हॅव स्लेप्ट, खूप उशिरापर्यंत ते झोपले आणि त्यामुळे अचानक त्यांना जेव्हा रेखा मावशीच्या बोलण्याचा रिप्लायचा आवाज आला होता, तर म्हणून ते त्या आवाजाने उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी बघितलं, की सुमित काय बघत आहे हॉलमध्ये, की काहीतरी कसला तरी प्रकार हॉलमध्ये सुरू आहे. तर ते डिस्कशन होतं रेखा मावशीमध्ये आणि स्नेहलताईमध्ये. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नाऊ दे हॅव अंडरस्टूड दॅट व्हॉट इस हॅपनिंग इन बोथ ऑफ देम, की कोणीतरी काही सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. नाऊ सी, पावडे काका त्यांच्या शेजारी जे राहत होते ते पावडे काका आणि त्यांचे वडील, दे बोथ वर ट्रायिंग टू गो फॉर सम प्रोग्राम. दे वॉन्टेड टू अटेंड अ प्रोग्राम आणि त्याच्यामुळे पावडे काका अभिषेकच्या घरी, स्नेहलच्या घरी आलेले होते. त्याचं पुढचं बघूया आता आपण, की ते घरी आल्यानंतर काय रेखा मावशी आणि त्यांच्यामधला संवाद झाला. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तडव्याकडे गेलं. नाऊ सी, फरशी पुसत असताना रेखा मावशी अचानक त्यांनी बघितलं, की पावडे काकांच्या ज्या तळवा आहेत, फीट्स आहेत, त्यांच्या ज्या फीट्स आहेत त्या इतक्या गोजिऱ्या गुलाबी तळवा होत्या, इतक्या सुंदर दिसायला होत्या. कुठे चिरण्या नव्हत्या, कुठेच काही त्यांचा पाय फाटलेला नव्हता. नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय आहे काकांचं. आता त्यांनी इतकं छानपैकी त्यांना ॲडजेक्टिव्हच लावून दिले, एक विशेषणच दिलं, की पावडे काका जे घरी आलेले आहेत, त्यांचे पाय कसे आहेत दिसायला? अगदी मऊ मुलायम, जसं घी होतं ना, एकदम मुलायम लोण्यासारखं पाय होतं. मक्खन की तरह पैर दिख रहे थे. अशा प्रकारचे उद्गार तिच्या तोंडातून आले आणि तिला खरंच वाटलं, की किती छान आहेत पावळे काकांचे पाय. त्यांचे तळवा किती गोजीर आहेत, किती सुंदर दिसत आहेत. ते कुठे क्रॅक्स सुद्धा पडलेले नाही आहेत त्यांच्या पायाला. हे बघून तिला मात्र बरंच काही आवडलं आणि रेखा मावशी मनातल्या मनातच पुटपुटल्या, की किती छान पाय आहेत पावळे काकांचे. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. नाऊ सी, जेव्हा त्या लेखा मावशी पावळे काकांची पावलं बघत होते, फिट्स बघत होते, त्याच वेळेला मात्र त्यांनी स्वतःच्या, म्हणजे इथे आपल्याला क्वालिटीज दाखवण्यात आली. पावळे काकांच्या तडव्या कशा होत्या? एकदम गोजिरा, गुलाबी तडवा. कुठेच त्यांच्या पायाला चिरण्या गेलेल्या नव्हत्या आणि त्या अगदी कशासारख्या दिसत होत्या? लोण्यागत. त्याच उलट अपोझिटली तुम्ही बघितलं, की रेखा मावशींची पावलं कशी होती? तर ती काळी-कुट्ट होती पावलं. त्यांच्या पायाला कितीतरी चिरण्या पडलेल्या होत्या. धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या आणि हे सगळं विचार चालू असतानाच रेखा मावशीच्या मनामध्ये अभिषेक आणि स्नेहलचे बाबा आले आणि हॉलमध्ये येऊन आता ते सगळ्यांसोबत बोलायला लागले. सी, हॉलमध्ये आल्यानंतर आता पुढची गंमत काय झाली? आता इथे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, की अभिषेकचा जो आत्तेभाऊ आलेला आहे, तो अभिषेकच्या बाबांना सांगतो, की "बाबा, मामा, मी एक ॲप बनवला आहे, तयार केला आहे. त्या ॲपच्या सहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो." सुमितनं सांगितलं, "सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे?" आता बघा या ठिकाणी जसं तुम्हाला मी पहिलेही सांगितलं होतं, की अभिषेकचा आत्तेभाऊ आहे सुमित. तर सुमितचा मामा म्हणजे आईचा भाऊ म्हणजे आपण त्याला मामाच म्हणतो. म्हणून जेव्हा त्याचे मामा हॉलमध्ये आले, त्यांनी सांगितलं, की "बाबा, मामा, तुम्हाला माहिती आहे मी एक नवीन छानपैकी ॲप बनवलाय अँड विथ द हेल्प ऑफ दिस ॲप वी कॅन एबल टू अंडरस्टँड, वी कॅन एबल टू रिकॉग्नाइज दॅट की कोणाचे पाय क्लीन आहेत आणि कोणाचे पाय घाणेरडे आहेत. या सर्व गोष्टींवरून आपल्याला समजेल, की आज आपल्याला कोणाचे पाय स्वच्छ आहेत आणि कोणाचे नाही आहेत." मग हे बघून अचानक त्याच्या मनामध्ये आलं, "सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही?" मग मामा त्याला विचारायला लागले, की "बाबा, ॲप तर तू बनवला. ओके. यू हॅव डन दॅट. पण त्या ॲपवरून कसं काय समजणार, की कोणाची पावलं कशी आहेत? कोणाची पावलं किती सुंदर दिसतात, किती क्लीन आहे, किती क्लीनेस्ट आहे?" तुम्हा टेक्नो सेव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही लोक? बाबांनाही अनाठायी टेक्नॉलॉजी बद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. नाऊ सी, हिज फादर वॉज अल्सो नॉट एबल टू एक्सेप्ट दोज थिंग, की मुलं किती टेक्नो सेव्ही झालेली आहेत. ईच अँड एव्हरी टाईम द चिल्ड्रन्स आर टॉकिंग अबाउट द टेक्नॉलॉजी. मीन्स अभिषेकच्या फादरने सुद्धा त्यांच्या मनामध्ये असलेली टेक्नॉलॉजी बद्दलचं एक अगेन्स्ट होते ते. ते सुद्धा त्यांनी व्हॉमिट करून सगळ्यांसमोर ठेवलं, की आय अल्सो डोंट लाइक सच टाइप ऑफ थिंग्स. ऑल ऑफ यू नो दॅट व्हाय यू आर मेकिंग सच टाइप ऑफ ॲक्ट्स, व्हाय यू आर डूइंग, यू डोंट नो
that whatever the app you are making day by day, इन्स्टेड ऑफ दॅट कंपॅरेटिव्हली यू कॅन सी तुमचं डोकं जे आहे, जे तुमचं ब्रेन आहे, दॅट ॲप इज द बेटर ॲप. सगळ्यात सगळ्यात चांगलं ॲप म्हणजे तुमच्या डोक्याच्या कवटीत आहे, तुमचं ब्रेन आहे आणि त्या ब्रेनच्या समोर त्या कंपॅरेटिव्हली कोणतंही ॲप काम करू शकत नाही. असे उद्गार मामांनी सुमितला ऐकवले. "मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स." नाव सी इतकं सगळं बोलून झाल्यानंतर, मामाला इंट्रोडक्शन दिल्यानंतर लगेच तो काय उत्तरला, की "बाबा मामा ठीक आहे. तू जे बोलतो ते ठीक आहे. पण तू गंमत तर बघ, मी किती छान ॲप बनवलेलं आहे आणि माझ्या ॲपचं नाव आहे फुटप्रिंट्स." आता फुटप्रिंट्स आपल्या धड्याचं नाव आहे, ॲपचं नाव फुटप्रिंट्स आहे आणि त्याच्या स्मार्टफोनमध्ये त्याने जे ॲप बनवलं होतं, ते कसं काय छान आहे, हे आता आपल्याला बघायचं आहे. कारण तो त्याच्या मामाला त्याचं इंट्रोडक्शन करून देत आहे आणि ते इंट्रोडक्शन करून देत असताना आता त्याच्या ॲपबद्दल काय-काय आपल्याला सूचना मिळणार आहेत, ते बघा. सुरुवात करूया रेखा मावशींपासून. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीने नोंदवला होता आक्षेप. नाव सी. स्नेहल दीदीला लगेच चेहरा तिचा पडला कारण की आता या ठिकाणी सुमित म्हणतो, की मी माझ्या ॲप बद्दलचं प्रूफ तुम्हाला देणार आहे, की माझं ॲप कसं सांगतं, की कोणाची पावलं किती छान आहेत. आणि त्यावेळेला तो म्हणतो, की रेखा मावशीपासून सुरुवात करूया. वी विल स्टार्ट विथ रेखा मावशी बिकॉज फ्यू मिनिट्स बिफोर स्नेहा दीदीने काय केलेलं आहे, आपल्या रेखा मावशीला जोरात ओरडलंय. का? कारण की त्याची पाय स्वच्छ नव्हती. त्यामुळे स्नेहल वॉज फीलिंग रिअली व्हेरी गिल्टी दॅट व्हाय आय हॅव स्कोल्डेड रेखा मावशी. कशाला मी ओरडले त्यांच्यावर हे तिला वाईट वाटत होतं. तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या Android मोबाईल मधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाऊ सी ज्या वेळेला आपण एखादी एक्झाम देतो, त्यावेळेला जसं मी तुम्हाला प्रश्न विचारले प्रत्येक वेळेस ऑनलाईन, तशाच प्रकारे ऑनलाईन प्रश्न आता Android मोबाईलमध्ये त्या ॲपमध्ये विचारायला रेखा मावशींना सुमितनं सुरुवात केली. नाऊ ही हॅज स्टार्टेड आस्किंग क्वेशन. A big questionnaire was there in front of Rekha Maushi, and when he started, Sumit, asking those questions, so first question he asked Rekha Maushi, "मावशी तुम्ही राहता कुठं? Where do you live?" सगळ्यात प्रथम प्रश्न त्यांनी विचारला, की "तुम्ही कुठे राहता?" त्या टेकडी त्या टेकडी पल्ल्याड मावशी म्हणाल्या. आता त्या टेकडीच्या पल्ल्याड म्हणजे मी त्या टेकडीच्या पलीकडे राहते, त्या साइडला राहते, असं मावशींनी उत्तर दिलं. इथून किती किलोमीटर आहे? मीन्स हाऊ मच किलोमीटर अवे फ्रॉम हिअर? मग आता त्यांनी विचारलं, की या इथून आपल्या घरापासून जिथे तुम्ही कामं करायला येत आहे, या ठिकाणपासून तुमचं घर किती किलोमीटर दूर आहे? मग त्यांनी सांगितलं, की माझं घर 3 किलोमीटर इथून दूर आहे. 3 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? हाऊ हाऊ डू यू केम हिअर? तुम्ही कशा म्हणजे कोणत्या व्हेइकलने आलात, की कोणत्या वाहनाने आलात, की अ, कोणत्या प्रकारे तुम्ही इथपर्यंत पोहोचतात? ते त्यांना प्रश्न विचारायचा होता. गेल्या महिनापतूर चालतच येत होते. पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला, तेव्हा आता सायकलनंच येते. अशी अजून बरीच माहिती त्यांना भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते, ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? अशा प्रकारचे प्रश्न मात्र आता लेखा मावशीला त्याने विचारले. नाऊ ही हॅज स्टार्टेड आस्किंग, की बाबा तुमचं घर 3 किलोमीटर आहे, मग तुम्ही इथपर्यंत कसे येतात? तर मग रेखा मावशीने उत्तर दिलं, की अ, आतापर्यंत तर मी चालतच येत होती बाय वॉकिंग. आय युज्ड टू केम हिअर वॉकिंग. पण त्यानंतर मग तुम्ही कसं करत आहे मॅनेज? मग त्यांनी सांगितलं, की माझ्या मुलानं मिसेस तिच्या मुलानं तिला सायकल गिफ्ट केली होती आणि ती सायकल दिल्यामुळे ती आता रोज इथपर्यंत सायकलने येते ना. सी अशा आपल्याला एखादी दूर होत असेल जायला, तर आपण म्हणतो रिक्षाने जाणार, पायी नाही जाणार, बसने जाणार, स्पेशल टॅक्सी करू, इतकं सगळं आपण करत असतो. पण हे सर्व करत असताना देखील कुठेतरी आपण आपल्या अर्थचा विचार करत नाही, नेचरचा विचार करत नाही आणि म्हणून अशी परिस्थिती आपल्यावर ओढावते. पण रेखा मावशी ज्या होत्या त्या काय करत होत्या? त्या पहिले पायी येत होत्या लोकांकडे कामं करायला आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी दिल्यानंतर त्या तिथपर्यंत सायकलने येत होते. अशी अजून भरपूर काही क्वेशनेअर्स त्यांना विचारण्यात आली आणि क्वेशन्स विचारल्यानंतर त्यांना समजलं, की इतकं सरासरी आता त्याच्यामध्ये भरायची आहे आणि एकंदरीत आठवड्यातून वीकली किती ते वॉकिंग करतात या गोष्टीवर ते डिपेंड होतं. आतापर्यंत किती झाडं लावली तुम्ही? आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की ट्री प्लांटेशन किती केलेलं आहे? रेखा मावशीला सुमितनं आता विचारलं. कारण हा महत्त्वाचा प्रश्न होता, की ज्या ठिकाणी आपल्याला समजेल. रेखा मावशी, मी फिरायच्या पायीच कधीतरी सायकलनं त्याच्या इवल्याशा झोपडी पुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं ना, असे लिंबोणीचं छोटे-छोटे असं अ, छोटेसे त्याच्यामध्ये बिया असतात. लिंबोणीसारखं झाड असतं लिंबोणीचं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना ना. सी
या ठिकाणी त्यांनी आता सांगण्याचा प्रयत्न केला, की मी काय-काय करते. मी माझ्या घरासमोर 2 झाडं लावली आहेत. इतकं छान ते वागतात आपल्या नेचरशी आणि त्याची निगराणी सुद्धा ठेवतात. त्या प्लांटेशन केल्यानंतर त्यांना पाणी वगैरे टाकण्याचं कामही करतात. म्हणजे कुठेतरी इतके गरीब असल्यानंतरही त्यांना वाटलं, की बाबा मी माझ्या झोपडीपुढे झोपडी लोकांचे मोठे-मोठे बंगले असतात, तरी लोकांच्या घरापुढे झाडं नसतात आणि तिची इवलीशी झोपडी म्हणजे इवलीशी म्हणजे छोटीशी. छोट्याशा झोपडीपुढे सुद्धा त्यांनी 2 छोटीशी झाडं लावली होती आणि ते सुद्धा खरंच त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या आणि आता पहा या आहेत रेखा मावशींच्या फुटप्रिंट्स. नाऊ सी ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन वॉज फिल्ड इन दॅट ॲप अँड आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्ड की हे सगळं इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आता त्यांना काय करायचं होतं, की त्यांच्या समोर एक स्क्रीन येणार होती अँड ऑन दॅट स्क्रीन दे कॅन एबल टू गेट द आन्सर दॅट व्हिच टाइप ऑफ फुटप्रिंट्स ऑफ रेखा मावशी. कशा प्रकारचे फुटप्रिंट्स आहेत रेखा मावशीचे हे त्यांना बघायचे होते. लगेच त्यांच्या समोर जो मोबाईलवर जो कसला तरी बटन त्याने दाबलं. ही प्रेस्ड अ पर्टिक्युलर बटन आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा मीन्स छोट्याशा स्क्वेअरमध्ये एका निळ्या स्क्वेअरमध्ये तिथे पावलं उमटली. एक छोटीशी फुटप्रिंट्स त्यांना दिसली. 2 छोटेसे फुटप्रिंट्स त्यांना दिसलं. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखं. अगदी आभाळाचे निरभ्र मीन्स एकदम ब्लू म्हणजे आभाळ कसं स्वच्छ असतं, तशा प्रकारे छोट्याशा आभाळाचा ढग, आभाळ म्हणजे स्काय, वर स्कायच्या एकदम निरभ्र आकाशाच्या स्वच्छ सारखं त्यांच्या समोर 2 पावलं उमटली आणि ते आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. एकदम चंगेरी वक्रात मळलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्व्हर फुटप्रिंट्स. रेखा मावशी अशा ठिकाणाहून येतात, की ज्या ठिकाणी खूप मळ असतो, ज्या ठिकाणी रस्ता खूप खराब झालेला आहे आणि हे सगळं असल्यानंतर सुद्धा रेखा मावशी प्रयत्न करतात, की आपण आपल्या नेचरसाठी सुद्धा काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि इतकं असून लोकांना वाटलं होतं, की इतक्या खराब वस्तीतून वगैरे आल्यामुळे कदाचित रेखा मावशीचे पाय व्यवस्थित उमटणार नाही. पण ज्या वेळेला रेखा मावशीच्या स्क्रीनवर पावलं आलीत, सुमितच्या ॲपवर, त्यावेळेला ती कशी होती, सुंदर दिसणारी होती आणि लिहिलेलं होतं खाली, एक अशी टिप आली होती खाली, सिल्व्हर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीनेस्ट फुटप्रिंट्स. सो स्टुडंट्स, यू विल जस्ट इमॅजिन दॅट इतकं सगळं सांगितल्यानंतर आणि इतकी खराब पावलं आहेत. त्यांच्या तलवा कापलेल्या होत्या, सर्व होतात आणि तरी सुद्धा त्यांच्या समोर ॲपमध्ये सुमितने टाकल्याप्रमाणे त्यांच्या ॲपने त्यांना ॲपने त्यांना असं आन्सर दिलं, की फुटप्रिंट्स कसे आहेत रेखा मावशीचे? खूप सुंदर आहेत. वाह! पाहिलंत रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. "ह्या हे भलतंच." रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले, "नाव सी सुमितने जेव्हा सांगितलं सगळ्यांना, की बघा, आपण तर काहीच कार्य करत नाही. रेखा मावशीची पावलं किती सुंदर आहेत आणि त्यांच्या पावलावरून आपल्याला समजतं, की ते आपल्या नेचरसाठी, आपल्या निसर्गासाठी काय ते करतात आणि म्हणून त्यांना सगळं काही त्यांची फुटप्रिंट्स जे आहेत ते खूप सुंदर आपल्या समोर उमटलेली आहेत." मग त्यानंतर मात्र पावडे काकांचा तिळपापड झाला. नाऊ सी पावडे काका वॉज जस्ट इमॅजिन ही वॉज जस्ट थिंकिंग की नाही, नाही, असं काही होऊ शकत नाही. अशा प्रकारचं कोणतं ॲप नसतं. असं जर असेल तर माझ्या तर किती सुंदर पावलं आहेत. चल आता तू मला प्रश्न विचार. मी बघतो की माझे पाय कसे येतात. म्हणजे त्यांना असा प्रश्न पडला की ते ही स्टार्टेड थिंकिंग की इतकी घाणेरडे पाय आहेत तिचे. हिच्या पायाला इतके क्रॅक्स आहेत, इतके काळे पडलेले आहेत आणि तरी सुद्धा हिचे पाय इतके सुंदर आलेले आहेत. मग ते म्हणतात की मी माझे पाय टाकले तर वाह! वाह! माझ्या पायांना किती छान मला स्क्रीनशॉट समोर येणार आणि ते दिसायला मिळेल की वॉव तुमचे सुद्धा पाय कसे आहेत, खूप स्वच्छ आहेत. त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहे. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला काय सांगताय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी कुस्ती जोडली. नाऊ ही हॅज जस्ट अटॅच्ड दॅट अप्रूव्हल टू सुमित दॅट आय नो दॅट माय फीट्स आर व्हेरी ब्युटिफुल and when you will try asking me those questions, my foods will also be recognized with the same words. ओके. तर मग असं सांगितल्यानंतर सुमितनं पावडे काकांचा डेटा ऍपमध्ये भरायला सुरू केला. काका आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीतून कसे? अर्थातच कारने 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच सुमितची शंका हो का? आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, की तुमच्या समोर डायलॉग रायटिंग होत आहे. डायलॉग रायटिंगमध्ये सुमित पावळे काकांना प्रश्न विचारत आहे, की फ्रॉम वेअर डू यू केम? आणि तुम्ही तुमच्या घरापासून इथपर्यंत कसे आले? 20 किलोमीटर अंतर आहे. डिस्टन्स फक्त 20 किलोमीटर आहे, तरी सुद्धा ते कारने आले.
कारने इथे येऊन आठवड्याभरात तुम्ही किती वॉकिंग करतात? सुमित प्रश्न विचारला काकांना, की तुम्ही वीकली किती पायी चालत असतात? किती वॉकिंग करतात? त्यानंतर तुमचं घरापासून तुमचं ऑफिस किती दूर आहे? मग पावडे काकांनी सांगितलं, की माझं ऑफिस 16 किलोमीटर दूर आहे घरापासून. पण 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. म्हणजे त्या गोष्टीवरून त्यांना कमीत कमी चालत जर गेलं तर एवढा वेळ लागेल म्हणून ते रोज काय करतात, रोज ते आपल्या ऑफिसमध्ये त्या ऑफिसपर्यंत कार घेऊन जातात आणि या गोष्टीचा मात्र कुठेतरी सुमितला त्याची शंका होती आणि कुठेतरी मनामध्ये त्याला थिंकिंग सुरू होती, की पावडे काकांचं घर इतकं लहान अंतरावर असूनही, कमी असूनही आठवड्यातून खूप कमीत कमी फिरणं आहे. आठवड्यातून ते कारनेच प्रवास करतात. ते शक्यतो पावडे काका जेव्हा अभिषेकच्या घरी आले, त्यावेळेला सुद्धा ते कारने आले आणि त्यामुळेला त्यांना समजलं, की पावडे काका किती नेचरबद्दल चांगले आहात आणि किती नाही आहे. त्यानंतर एक मोठा प्रश्न पावडे काकांना विचारण्यात आला, की "बाबा तुम्ही झाड लावता की नाही?" त्यानंतर काकांनी उत्तर दिलं. आता बघा त्यांचं उत्तर काय असेल? सॉरी. त्यांनी झाड लावलं की नाही असा सुमितने प्रश्न विचारल्यानंतर समजलं, की ते कधीही झाड लावत नाही आणि ते झाड लावत नाही म्हणून त्यानंतर आता बघा त्यांच्या समोर त्या ॲपने बटन दाबल्यानंतर जशी रेखा मावशीची पावलं आली होती, त्या ॲपमध्ये आता पावडे काकांचे पाय कसे आले? 2 काळीकुट्ट पावलं चिन्हे आणि खाली शब्द आले, "सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स." अशा प्रकारचे शब्द ऐकल्यानंतर पावडे काकांना अगदी राग आला आणि ते चिडले. त्यांना समजलंच नाही की काय झालं म्हणून. त्यांना इतके सुंदर त्यांचे पावलं असल्यानंतर सुद्धा त्यांना जेव्हा सुमितने त्या ॲपमध्ये भरपूर काही एंटर केलं, क्वेशन्स टाकले, की नेचरसाठी कधी ट्री प्लांटेशन करत नाही, कधी पायी फिरत नाही, कधी सायकलने फिरत नाही, कधी विथआऊट कार जात नाही, नेचरसाठी काहीच करत नाही. तर त्यावेळेला स्नेहल सांगते, की त्यांच्या घरच्या लोकांनी जर त्यांना मदत मागितली, काहीतरी माती वगैरे आणायला, सॉइल ट्री प्लांटेशनसाठी तरी सुद्धा ते काम करत नाही. म्हणजे याच्या प्रकारे ते आपल्या नेचरला काहीच त्यांचं डेडिकेशन नाही आहे. आणि म्हणून त्या ॲपमध्ये त्यांचे काय फुटप्रिंट्स आले परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स आणि कंपॅरेटिव्हली त्यांचे कसे आले ते सिल्वर द मोस्ट क्लीनेस्ट फुटप्रिंट्स रेखा मावशीचे आले, सिल्वर फुटप्रिंट्स आले आणि त्यांच्या उलट परफेक्ट ब्लॅक प्रिंट्स कोणाचे आले? पावडे काकांचे आले. त्यांना खूप राग आला. ते नाराज झाले. ही वाज जस्ट पुल डाउन हिज फेस अँड स्टार्टेड थिंकिंग की अरे असं कसं झालं? व्हर्चुअल नाहीत, उलट पक्षी ते त्यांना वाईट वाटायला लागलं, की बाबा मी इतकं चांगल्या प्रकारे माझी पावलं ठेवतो, इतकं छान ठेवतो, तरी सुद्धा माझ्या पावलांना म्हणजे अशा प्रकारची चिन्ह उमटली आहे म्हणून त्यांना त्यांचा राग यायला लागला. अधिक खरीखुरी आहेत काका, की हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आणि किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. नाऊ सी ते ॲप कशाबद्दल होतं, की तुम्हाला क्वेशन्स विचारल्यानंतर हाऊ परफेक्ट यू आर इन युअर डेली लाईफ तुम्हाला तुम्ही डेडिकेशन किती करता नेचरला आणि तुम्ही किती प्रकारचा यूज करतात. तुम्ही आपल्या नेचरमध्ये किती कार्बन डायऑक्साईड सोडतात. जर तुम्ही व्हेइकलचा वापर केला, म्हणजे तुम्ही कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडणार आणि मग तुमची पावलं काळी-कुट्ट येणार. सो कमीत कमी प्रमाणामध्ये आपण काय केलं पाहिजे, कार्बन डायऑक्साईड रिलीज केलं पाहिजे. म्हणजे व्हेइकल्स कमीत कमी प्रमाणात जिथं गरज नसेल तिथं नेण्याचं काम करायचं नाही. भरपूर वेळेला आपण आपली जीवनशैली मीन्स आपली लाईफस्टाईल बदला. पायी जा. शाळेत काही-काही मुलं पायी येतात, व्हेरी गुड. काही-काही मुलं सायकलने येतात, व्हेरी गुड. पण एवढ्या लहान वयात आता आपल्याला गाडीची गरज नाही म्हणून वी कॅन डेडिकेट टू अवर नेचर. आपण खूप काही आपल्याला डिव्होट करू शकतो नेचरला. सो धिस इज अवर लाईफस्टाईल. वी शुड फॉलो दॅट लाईफस्टाईल, की आपल्याकडनं अशा-अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नको. मग यामुळे मी अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान 1 किलोमीटर पेट्रोल जातात म्हणजेच त्यांच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. या ठिकाणी सुमितने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, की "पावडे काका, प्रत्येक वेळेला तुम्ही कारचा उपयोग करता आणि कारचा उपयोग केल्यामुळे त्याच्यामध्ये जे पेट्रोल असतं, त्या पेट्रोलमुळे ते पेट्रोल जळल्यामुळे त्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जातो आणि ते कार्बन डायऑक्साईड आपल्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी, आपल्या धरणी मातेसाठी खूप डेंजरस आहे. त्याच्यामध्ये पोल्युशन वाढतं आणि त्या पोल्युशनमुळे तुम्ही नेचरला काहीतरी खराब करण्याच्या मार्गाने नेत आहे. अशा प्रकारचं त्या ॲपने ॲग्री केलं आणि म्हणून तुमची पावलं कशी आली? तुमच्या पावलं स्क्रीनवर काळी-कुट्ट अशी आली. तर बघा मुलांनो किती सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रदीप आवटे यांनी, की अशा जर गोष्टी आपल्या समोर आल्या तर काय होऊ शकतं आणि म्हणून आपण किती विचारपूर्वक ह्या गोष्टी करायला हवं. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. धिस इज द युनिव्हर्सल ट्रुथ. हे ट्रुथ आहे, की अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होणार तर आपलं ग्लोबल वॉर्मिंगला आपणच अफेक्ट करणार आणि म्हणून कुठेतरी आपणच आपली पावलं उचलायला हवी. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आली. नाऊ सी दॅट रेखा मावशी इज व्हेरी पुअर अँड शी यूज्ड टू कम डेली बाय वॉकिंग
अँड एव्हरी टाइम इफ इट इज नॉट पॉसिबल टू हर सायकलिंग वगैरे करून येतात. पण झाडं वगैरे लावतात, रोपटे लावतात. खूप छान प्रकारे ते जगतात आणि कोणत्याही प्रकारचं वाहन ते वापरत नाहीत, की ज्याने पेट्रोल जळणार, ज्याने कार्बन डायऑक्साईड रिलीज होणार ॲटमॉस्फिअरमध्ये आणि म्हणून त्यांची पावलं कशी आली, सुंदर आली. मीन्स त्या ॲपमध्ये जर तुम्ही आपला फॉर्म फिल करणार आणि जर तुमच्याकडनं कोणतं कार्बन डायऑक्साईड रिलीज नाही होणार, याचा अर्थ तुम्ही तुमच्या नेचरला फुल डेडिकेटेड आहात आणि तुम्ही तुमच्या नेचरला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमित बोलत होता, "बापरे! आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. आपण तापानं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत." स्नेहलने गहीवरून सांगितलं. नावसी, की मागच्या वेळेला लेसनची सुरुवात झाल्यानंतर आपण बघितलं, की स्नेहल रेखा मावशीला सांगते, की तुमची काळीकुट्ट पाय आहेत मागे आणि ती उमटत आहे. फुटप्रिंट्स तुमचे येत आहेत मागे. आणि मी तर तोच विचार करत होती. पण ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपल्यामुळे किती कार्बन डायऑक्साईड रिलीज होत आहे नेचरमध्ये आणि त्यामुळे आपली पावलं कशी येत आहे, काळीकुट्टे येत आहे. पण इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय केलेलं आहे, आपण त्याचा विचार न करता आपण विचार करतो फक्त, की आमची पावलं सुंदर राहिली पाहिजे. म्हणून आता स्नेहलने एक डिसिजन घेतलं, की फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आय विल ट्राय, की मी माझ्या सायकलनेच माझ्या कॉलेजमध्ये जावं आणि सायकलवर गेल्यानंतर कदाचित माझ्याकडनं कार्बन डायऑक्साईड रिलीज होणार नाही आणि माझे सुद्धा रेखा मावशीसारखेच चंदेरी पाय येणार. अशा प्रकारचे उद्गार मात्र तिने काढले. कारण तिलाही कुठेतरी वाटलं, की मी माझ्या नेचरसाठी काहीतरी करावं. अभिषेक भारावून म्हणाला, "माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनेच ये-जा करणार." ठरलं. एकदम खरंय पोरांनो. आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरून गेलेत आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटकं करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाच वाटतं. पण आपल्या पायाने चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपण मडलेल्या पायांचे ठसे. रेखा मावशीने सुमितला म्हणायला सुरुवात केली. नावसी, या ठिकाणी अतिशय महत्वाचा भाग आपल्या लेसनचा आहे, की या ठिकाणी आपल्या पाठाचा क्लायमॅक्स असा येतो, की अभिषेकने त्या ॲपमुळे लोकांना, सॉरी, अभिषेकच्या भावाने, सुमितने आपल्याला त्या ॲप थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की आपण आपल्या नेचरसाठी कसं डिव्होटी आहोत आणि आपण आपल्या नेचरला कसं वाचवायचं आहे. अभिषेक सांगतो, की आजपासून मी सुद्धा माझ्या कॉलेज समोर असलेल्या बस स्टॉप जवळच आहे. मी सुद्धा बसने येणं-जाणं करणार. मी काहीच यूज करणार नाही. कारण त्या ठिकाणी आता डिस्कशन चालू झालं, की खरंच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये थोडंसं जरी काम असेल, तर आपण बाईकला किक मारून जातो आणि किक मारून येतो. म्हणजे आपण विचार करत नाही आणि नंतर मग काय आपल्याला मॉर्निंग वॉक करणं वगैरे त्याची नाटकं करतो. बट इन्स्टेड ऑफ दॅट इफ यू विल फॉलो द डेली लाईफस्टाईल इन धिस वे, तुम्हाला काही वेगळं मॉर्निंग वॉक करण्याची गरज पडणार नाही. तुमची मॉर्निंग वॉक पण होणार. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केल्यामुळे तुम्ही लोकांना सुद्धा मदत करणार. कारण आपल्या व्हेइकलमुळे लोकांचा धंदा होत नाही, बिझनेस होत नाही. बिचारी कशी-बशी गरीब लोकं असतात. त्यांना त्यांचा थोडासा आपला आपला त्यांना काही पाठिंबा मिळेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे सगळं बोलणं रेखा मावशी ऐकत होत्या आणि हळू करत त्यांनी फडक्याने एका कापडाने सगळी त्यांची उमटलेली ती जी काळी ठसे जे होते, फुटप्रिंट्स होते ते पुसून टाकले. मुलांनो, हे ठसे उमटलेले जे होते, ते फरशीवरचे पुसणं फार ईझी आहे. पण जर आपल्या मनामध्ये असलेला जी घाण साफ करायची आहे, आपल्या नेचरला स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यासाठी तुमचं सर्व काही व्यवस्थित असणं, लाईफस्टाईल चेंज करणं फार गरजेचं आहे. इतक्या सहजतेने जेव्हा त्या पुसतात फरशी आणि तिथे छान ती फरशी चमकते. पण याच्या उलट जर आपण बघितलं, की जर आपल्याला आपल्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमटलेलं पाहायचं आहे, तर अशा प्रकारची आयडिया आपण लावा, की आपल्याला आपल्या नेचरसाठी काय करायचं आहे. नाऊ पावळे काका वर स्टार्टेड ड्रीमिंग, की आता मला पण माझी पावलं कशी दिसणार आहेत? मस्त छानपैकी दिसणार आहेत. मी पण खूप काम करेल, मी पण झाडं लावेल, मी पण असं करेल आणि त्यामुळे काय होणार, मला सुद्धा खूप काही करण्याचं म्हणजे एक संधी मिळेल, की मी माझ्या निसर्गासाठी काय करावं. तर अशा प्रकारच्या लेसन मधून आपल्याला अभिषेकच्या भावाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांनो. तर स्टुडंट्स, आय थिंक दॅट वी हॅव कंप्लीटेड द लेसन अँड बिफोर एंडिंग अवर लेसन, आय वॉन्ट टू टॉक टू यू. यू कॅन एबल टू सॉल्व्ह दिस ॲक्टिव्हिटी विथ मी.
How many of you are ready? Come on. आपण इथे ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया मुलांनो. स्टिल वी आर हॅव्हिंग 4-5 minutes. So before that we will solve the activity. अभिषेकने दार उघडलं. नाव यू आर हॅव्हिंग युअर टेक्स्टबुक इन फ्रंट ऑफ यू, जे काही आपण आता बघितलेलं आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट वी विल स्टार्ट. तर सर्वात आधी उतार्यात हजर असलेल्या व्यक्ती, आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या उतार्यामध्ये जे ज्या व्यक्ती हजर होत्या त्यांची नावं. हु विल आन्सर मी? कम ऑन. इथे एक ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठी प्रिपेअर केलेली आहे मी. स्टुडंट्स, येस. येस मॅम. चला मुलांनो, आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी आपण बघूया की तुम्हाला काय करायचं आहे. कोण उत्तर देते मला? आता मला काही सम ऑफ द स्टुडंट्स आर हँड रेज करून आहेत. ओके, चला मुलांनो, मला उत्तर द्या. मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करते. तुम्ही मला उत्तर द्या. ओके ओके मॅम. उतार्यात हजर असलेल्या व्यक्ती. हाऊ मेनी कॅरेक्टर्स वर प्रेझेंट इन द स्टोरी? अभिषेक, सुमित, रेखा मावशी, स्नेहा, बाबा आणि काका, पावडे काका. येस, व्हेरी गुड, परफेक्ट. व्हॉट्स युअर नेम बेटा? संध्या. येस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस संध्या. सेकंड, रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये. नाउ वी हॅव टू राईट द क्वालिटीज ऑफ रेखा मावशींची पावलांची वैशिष्ट्य लिहायचे. ओके, क्वालिटीज पाहिजे, पण पहिल्या क्वालिटीज. ओके, काय? हु विल आन्सर मी? त्याचा पाव मडकट ओले. हा, मडकट होते. आणि अजून स्मार्टफोनवर मधून या ऍपस मध्ये रेखा मावशींचा पॅड सिल्वर फुटप्रिंट दिसत होते. आपल्याला सर्वात आधी रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये बघायची आहे. तर त्यांच्या पावलांची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगताना सांगितलं होतं की पाय कसे त्यांचे काळे मडकट आहे. अजून त्यांच्या पायांना काय पडलेलं आहे? धूळ. काळे कुट्ट आहे. त्यांच्या पायाला चिरण्या पडलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्वाच्या ह्या त्यांच्या क्वालिटीज आहेत पायांच्या. नंतर त्यांच्या सिल्वर फुटप्रिंट्स दिसतात, ते नंतरचा भाग आहे. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? तर याच्या पुढे एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारणार की रेखा मावशीच्या पावलांची वैशिष्ट्ये कशी, तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे की त्यांचे काळेकुट्ट पावलं होती आणि त्यांच्या पावलांना काय झालेलं होतं? चिरण्या पडलेल्या होत्या. ओके, हेच उत्तर तुम्ही लिहायचे. त्यानंतरचा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये. आता तुम्हाला पावडे काकांची पावलांची वैशिष्ट्ये सांगा, क्वालिटीज. एकदम गोजिरा गुलाबी तलवा. येस, व्हेरी गुड. त्यांच्या कशा होत्या? अगदी गोजिऱ्या आणि गुलाबी तळवा होत्या, अगदी लोण्यागत. तर ह्या पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्ये आहेत. नाव स्टुडंट, सगळ्यात महत्वाचा आकलन कृतीचा भाग आहे. इझी भाग आहे हा. स्नेहल त्रासली कारण ऍज इट इज तुम्हाला फिल इन द ब्लँक्स सारखं कम्प्लीट करायचं आहे. आकलन कृती आहे. स्नेहल त्रासली कारण कम्प्लीट. स्नेहल वॉज व्हेरी मच अँग्री. कोणावर राग आला होता तिला? रेखा मावशीला. काळे मडकट पायावाला मी स्नेहा त्रासली होती रेखा मावशीवर. काळे मडकट पाय काय होत होते? फरशी पुसता त्यांची पावलांची जी ठसे होते ती मागे काळे फुटप्रिंट्स येत होते, म्हणून तिला राग आला होता. म्हणून शी वॉज कुठेतरी तिला त्रास होत होता. अंडरस्टूड? तशा प्रकारे ऍज इट इज आपल्या पॅसेज मधून ऍज इट इज फिल इन द ब्लँक लाईन बघायची, स्नेहल त्रासली, आणि त्यावरून तुम्ही डायरेक्ट असं आन्सर लिहायचं. अभिषेकला उठायला उशीर झाला कारण हॉल मधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेकला उठायला उशीर झाला. वाय ही वॉज लेट? तुम्हाला हे याचं उत्तर द्यायचंय. वाय ही वॉज लेट? तो उशिरा का उठला? अभिषेक. बरं मुलांना एक काम करूया, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. अँड यू कॅन एबल टू आन्सर दिस क्वेश्चन्स आफ्टरवर्ड्स ऑल्सो इन युअर नोटबुक. ओके, तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. इफ यू वॉन्ट यू कॅन टेक and you can write in your notebooks. Okay, so in this मॅम, अभिषेक रात्री झोपायला 2 वाजले, त्यामुळे
तिला उशीर झाला होता. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस आन्सर, व्हेरी परफेक्ट. रेखा मावशीचे पाय मडकट होते कारण ती शेणा मातीत काम करतो. येस, व्हेरी गुड. ती शेणा मातीत काम करत होती आणि ज्या रस्त्याने येत होती त्या रस्त्याने उखललेला होता रस्ता, खराब झालेला होता आणि काम चालू असल्यामुळे ते तशा प्रकारची पावलं त्यांची झाली होती. ओके, क्विक पटकन मला उत्तर या चौकटी पूर्ण करायची आपल्याला. सुमितच्या मोबाईल मधील ऍपचं नाव. फुटप्रिंट. फुटप्रिंट. कानपूर वरून आलेल्या सुमित. स्वच्छतेची भक्ती. स्नेहा ताई. स्नेहा. व्हेरी गुड. सुमितच्या लॅपटॉपवर अभिषेक पाहत होता. Yes. प्रोजेक्ट पाहत होता ना तो. येस मॅम. येस मॅम. प्रोजेक्ट. अभिषेकच्या नवे बाबांना प्रोजेक्ट. भेटायला आलेले. अभिषेकच्या बाबांना कोण भेटायला आले होते? पावडे काका. पावडे काका. येस, व्हेरी करेक्ट. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव डन विथ द ब्युटिफुल थिंग. आणि मुलांना तुमच्यासाठी मी इथं एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. एक लिंक आहे testmos.com 450966. मी ही एक ऑनलाईन टेस्ट बनवलेली आहे फुटप्रिंट्स या लेसनवर. यू विल टेक द स्क्रीनशॉट ऑफ द स्क्रीन आणि मग तुम्ही जर आपल्या गुगलवर डायरेक्टली टाइप केलं, यू कॅन एबल टू सॉल्व द टेस्ट. ओके, सो मच. हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट? दूसरा बुक आला है पिछले साल का. Directly type on Google and you will come to test. Okay, you will able to solve the test. Okay, students. So students, in this Okay, ma'am. in this way we have today completed the lesson, and with the help of this lesson you will come to understand that की खरंच फुटप्रिंट्स या लेसन मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं. Understood all of you? Thank you so much, students, for your response. You have given the great response to me today also, as you have given before. Okay, thank you so much again, myself. Thank you, ma'am. Los Angeles. Thank you all of my students. Thank you, ma'am. Thank you very much. Thank you, ma'am. It was very nice. Students, you must have really enjoyed this story. And from the story, you have got a very good lesson, how we have to react in the lecture. Already you are studying in global warming, you are studying each and everything. But through this story, you have understood how we have to save our nature, how we have to protect our nature. So I think you will be doing accordingly hereafter in your life. Thank you, ma'am, so much. Thank you, students. Thank you, ma'am. With your textbooks and notebooks, math textbook and notebook for the next lecture. Thank you.